नमस्कार, मी प्रियंका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। इंडियन रेल्वेज कडून भरती निघालेली आहे। एकूण 7,934 जागांसाठी ही भरती आहे। आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तुमचा जर डिप्लोमा झाला आहे, इंजिनिअरिंग झाला आहे, त्यानंतर इथे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे सविस्तरपणे पूर्ण माहिती इथे आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। सॅलरीची सुरुवातच इथे 35,000 पासून सुरुवात होणार आहे। अर्जाची फी किती असणार आहे, कोण कोण एलिजिबल आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकता, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर अर्जाची पद्धत काय आहे, लास्ट डेट काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो। गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड कोणते जॉब्स असू द्या, कोणते नवीन योजना आलेल्या असू द्या, नक्कीच आपल्या चॅनलवरती अपडेट्स असतात। सो नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया। सो इथे मिनिस्टर ऑफ रेल्वेज, इंडियन रेल्वेज यांच्याकडून अपडेट आलेली आहे। एकूण जागा किती आहेत बघितलं तर 7,934 जागा निघालेल्या आहेत। यामध्ये ऍप्लिकेशन जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे त्याची डेट आहे 30 जुलै 2024 आणि लास्ट डेट असणार आहे 29 ऑगस्ट 2024। सो इथे ऍप्लिकेशन कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली। इथे फक्त ऑनलाईनच तुम्हाला ऍप्लिकेशन पाठवता येणार आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आलेली आहे। रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट आहे, वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत बघा। आता याची सविस्तर माहिती इथे ज्युनियर इंजिनियर आहे, डिपोट मटेरियल सुपरिटेंडेंट आहे, केमिकल अँड मेट्रोलॉजिकल असिस्टंट आहे, केमिकल सुपरवायझर आहे, असे वेगवेगळे पद आहे। इथे वेतन सुद्धा बघा किती चांगलं आहे, म्हणजे जे ज्युनियर इंजिनियर आहे त्यांची सुरुवातच लेवल 6 35,400 आहे। 18 to 36 इयर्स म्हणजे 18 ते 36 वर्ष एज क्रायटेरिया आहे। त्यानंतर केमिकल सुपरवायझर्स लेवल 7 44,900 18 ते 36 वर्ष इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे। एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता। आता इथे PWD साठी सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे। कॅन्डिडेट्स वेटिंग फॉर द रिझल्ट्स ऑफ प्रिस्क्राइब्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन शुड नॉट अप्लाय, म्हणजे तुमचं जर एज्युकेशन क्वालिफिकेशन रिझल्ट आलं नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकत नाही, हे सुद्धा सांगितलेले आहे। असे वेगवेगळे पोस्ट आहे, त्यानुसार इथे एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे। एक्झामिनेशनचं मोड आहे 2 स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये एक्झामिनेशन फी आहे 500 रुपये फॉर ऑल कॅन्डिडेट्स। Out of this fee, 500 and amount of 400 shall be refunded duly, deducting bank charges appearing first stage CBT। आणि जो कॅन्डिडेट SC ST एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आहे, त्यांना फक्त 250 रुपये फी असणार आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सेंटर्स सुद्धा दिलेले आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता, ज्यामध्ये अहमदाबाद आहे, अजमेर आहे, बँगलोर आहे, जम्मू काश्मीर आहे, त्यानंतर महाराष्ट्रामधून मुंबई सुद्धा आहे। त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती अजून अपडेट होणार आहे। आपण संपूर्ण माहिती अजून एकदा सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। 28 ऑगस्ट 2024 लास्ट डेट आहे, 29 ऑगस्ट 2024 हे लास्ट डेट असणार आहे। 30 जुलै 2024 हे सुरुवात होणार आहे। ऑल इंडिया उमेदवार असू द्या नक्कीच ऍप्लिकेशन करू शकता तुम्ही। त्यानंतर ते 18 ते 36 वर्ष एज क्रायटेरिया आहे, मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच ऍप्लिकेशन करू शकता। जनरल OBC EWS ला 500 रुपये फी आहे, SC ST PWD ला 250 रुपये फी आहे। काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।